ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण सुरू झाले असून रेल्वे रूळ हलवण्याचं महत्त्वपूर्ण काम असं सुरू आहे। आता या फलाटाची रुंदी वाढवण्यासाठी सिमेंटच्या विटा बसवण्याचं कार्य सुरू झालं आहे। 750 विटा या फलाटांसाठी लागणार आहेत। शनिवारी सायंकाळी हे काम पूर्ण झाल्यानंतर रविवारी शेवटच्या टप्प्यातील काम सुरू होईल। त्यानंतर प्रवाशांना हा फलाट उपलब्ध होईल। मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला 6 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात। फलाट क्रमांक 5 आणि 6 येथे जलद मार्गाच्या उपनगरीय रेल्वेगाड्यांचा थांबा आहे। येथे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या देखील थांबतात, त्यामुळे प्रवाशांची गर्दी अधिक होत असते। अनेकदा गर्दी वाढल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होत असते। त्यामुळे शुक्रवारपासून फलाट क्रमांक 5चे रुंदीकरण करण्याच्या कामास सुरुवात केली आहे। रेल्वेचे सुमारे 550 ते 600 अधिकारी, कर्मचारी, मजुरांनी यंत्रणांच्या सहाय्याने अवघ्या 8 तासांमध्ये रेल्वे रूळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवले। तसेच दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलाटाच्या रुंदीकरणाच्या कामासही सुरुवात झाली आहे। 750 सिमेंटच्या विटा येथे बसवल्या जाणार आहेत। ही कामं शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहतील, तर रविवारी या फलाटाच्या सुशोभीकरणाचं काम जे आहे ते केलं जाणार आहे। सांग ना, फोन करून फोटो पाठवून दे। तीनच्या प्रवाशांनी कुठल्या लक्ष असेल पुढील सूचना मिळेपर्यंत प्लॅटफॉर्मला एक आणि दूरवरून कोणतीही लोक रवाना होणार नाही। ज्या प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने प्रवास करायचा आहे अशा प्रवाशांनी प्लॅटफॉर्म नंबर 4 वर पोहोचावे। ज्या प्रवाशांना ऑन ड्यूटी लायसेन्स हवाल कृपया स्टेशन अधीक्षकांच्या कार्यालयात यावे। प्लॅटफॉर्म नंबर 2 पर चलिए। यात्रियों को होने वाली असुविधाओं को थोड़ी सूचना समाप्त। धन्यवाद।